नर्मदे हर. चक्रवर्ती कवी जयदेव. आता जयदेव आपलं मूळ गाव सोडून जगन्नाथपुरीमध्ये राहायला लागले. अत्यंत आनंदामध्ये, मस्तीमध्ये, गात गात, हिंडत फिरत फिरत दिवस जात होते. पुरी हे मोक्षपुरी आहे, त्यामुळं तिथं येणाऱ्या भक्तांचा लोंढा फार मोठा आहे. प्रत्येकजण जगन्नाथाकडं काहीतरी याचना घेऊन येतात आणि जगन्नाथ त्याची इच्छा पुरी करतात. असाच सुदैव नावाचा एक दाक्षिणात्य ब्राह्मण पुरीमध्ये आलेला होता. संसार सुरू होऊनसुद्धा संसारवेलीवर कित्येक वर्ष फुलं उमललेली नव्हती. म्हणून जगन्नाथाला येऊन त्याने प्रार्थना केली, मला संतान द्या. जे पहिलं संतान होईल ते मी तुम्हाला अर्पण करीन. भक्तवत्सल कृपावत्सल जगन्नाथानं सुदैव ब्राह्मणाची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर कृपा केली. काही दिवसांनी त्यांना पहिली कन्या झाली. ब्राह्मणानं तिचं उत्तम रीतीनं पालनपोषण केलं आणि तिचं नाव ठेवलं पद्मावती. पद्मावती अत्यंत हुशार होती, लाघवी होती, सौंदर्यवती होती. जेव्हा ती 12 वर्षाची झाली तेव्हा सुदैव ब्राह्मणानं विचार केला की आता आपण बोललेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्याने आपल्या पद्मावतीला घेऊन जगन्नाथाला अर्पण करायला जायचं ठरवलं. सकाळी उठून पद्मावतीला त्यांनी सांगितलं जगन्नाथाला जायचं आहे आणि दोघंही जगन्नाथ मंदिरामध्ये आले. सुदैव ब्राह्मण आपली पहिली मुलगी पद्मावतीला जगन्नाथांच्या चरणी अर्पण करण्याकरता जगन्नाथ मंदिरात घेऊन आला. त्यांनी संकल्प सोडला आणि पद्मावती सेविका रूपात जगन्नाथ भगवंतांना अर्पण करणार. तेवढ्यात जगन्नाथ भगवान सुदैव ब्राह्मणाला म्हणाले, हे विप्रवर, तुझी कन्या मला अर्पण करू नकोस. आवाज ऐकून सुदैव चकित झाला आणि म्हणाला, प्रभू, मी तर आपलं पहिलं बाळ, पहिलं संतान तुम्हाला अर्पण करीन असंच वचन दिलेलं होतं. तेव्हा ही पद्मावती यापुढं आपली सेवा करेल. तेव्हा जगन्नाथ भगवान म्हणाले, रसिक जयदेव, हा माझंच स्वरूप आहे. तेव्हा पद्मावतीला त्वरित जयदेवानाच अर्पण करावी. जर त्यांनी ऐकलं नाही तर जयदेवला सांगा, जगन्नाथ भगवानांनी सांगितलं आहे की जयदेव विवाह करून पद्मावतीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. भगवंताने असं सांगितल्याबरोबर सुदैव ब्राह्मण जयदेवांच्या शोधासाठी निघाले. आजूबाजूच्या जंगलामध्ये वनामध्ये हिंडत हिंडत चाललेले असताना एका झाडाखाली त्यांना जयदेव बसलेले दिसले. तेव्हा सुदैव ब्राह्मण त्यांच्याजवळ आले आणि वंदन करून म्हणाले, अहो जयदेव महाराज, ही माझी पहिली कन्या पद्मावती. हिचा आपण कृपया पत्नी म्हणून स्वीकार करावा. अचानक सुदैव ब्राह्मणानं पत्नी म्हणून पद्मावतीला अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला. ते ऐकून जयदेव चक्रावला आणि तो म्हणाला, हे ब्राह्मण, आपण थोडा तरी विचार करा. माझ्याजवळ काय आहे ते तरी बघा. काही भांडी आहेत तर ते तर केवळ कमंडलू आहे. निजण्यासाठी केवळ एक गोधडी आहे. आणि ही पद्मावती तुमची लाडकी मुलगी स्वीकार करा म्हणून सांगता. जरा विचार तरी करा. ही मुलगी तुम्हाला नको झाली आहे का? म्हणून विहिरीत ढकलण्याऐवजी मला देताय.
अहो, लग्नाची एक रीत असते. कन्यादान कुणाला करावं? वर घर बघून लग्न करावं. मी विरक्त आहे. अधिकार विस्तार विहित आहे. तेव्हा कशाकरता मला तुम्ही ही कुमारिका देत आहात? काहीतरी विचार करा आणि बोला. सुदैव ब्राह्मणाने हात जोडले आणि सांगितलं, हे विप्रवर जयदेवा, मी काही आपणहून इथं आलेलं नाही आहे. प्रत्यक्ष भगवान जगन्नाथानंच मला ही आज्ञा केलेली आहे. जगन्नाथ भगवंतांची आपण आज्ञा मानावी. मी तुम्हाला सांगतो ते ऐका. मला संतान होत नव्हतं, तेव्हा मी जगन्नाथांची प्रार्थना केली. मला पहिली मुलगी झाली, पहिला मुलगा झाला, तरी तो मुलगा किंवा मुलगी मी तुम्हाला अर्पण करीन. म्हणून ही पद्मावती आता 12 वर्षाची झाली. तेव्हा मी जगन्नाथ भगवंतांना ती अर्पण करायला गेलो. तेव्हा जगन्नाथ भगवंतांनी मला सांगितलं की रसिक जयदेव हा माझा अवतार आहे. तुझी मुलगी पद्मावती ही जयदेवांनाच अर्पण कर. पद्मावती बुद्धिमान आहे, सर्व कामात अत्यंत कुशल आहे. तेव्हा हे जयदेवा, कृपया तिचा स्वीकार करावा. जर आपण जगन्नाथ भगवंतांची आज्ञा पाळणार नाही तर त्याचा दोष आपल्यालाच लागेल. तेव्हा स्वामी, आज्ञा आपण त्वरित पाळावी. उचित अनुचित विचार करत बसला तर पाप लागेल. भगवंतांची आज्ञा विचार न करता मानावी, त्यामुळं आपला उद्धारच होतो. खूप समजावलं, पण जयदेवाने उत्तर दिलं. अतिशय सुंदर उत्तर दिलं. जयदेव म्हणाले, अहो, जगन्नाथाला हजारो पत्नी सांभाळण्याची शक्ती आहे, पण मला एकसुद्धा पत्नी सांभाळणं अशक्य आहे. अहो, जगन्नाथाने 16,108 पत्न्या सांभाळल्या, पण एक पत्नी सांभाळणं तर मला पर्वताप्रमाणे अशक्य आहे. रामाकडे शूर्पणखा आली आणि म्हणाले, माझ्याशी विवाह कर. तेव्हा श्रीरामजी म्हणाले, माझा तर विवाह झालेला आहे, तू लक्ष्मणाशी विवाह कर. लक्ष्मणाकडे शूर्पणखा गेली आणि म्हणली, माझ्याशी विवाह कर. लक्ष्मणजी म्हणाले, तुला महाराणी बनायचं आहे का नोकराणी बनायचं आहे? शूर्पणखा म्हणाली, मला तर महाराणीच बनायचं आहे. तेव्हा लक्ष्मणजी म्हणाले, मी आहे रामजीचा दास, मला सगळी त्यांची कामं करायला लागतात. तू जर माझी पत्नी झालीस तर ती सगळी कामं तुलाच करायला लागतील. तू महाराणी नाही तर नोकराणी होशील. बघ तुला काय करायचे ते. तेव्हा शूर्पणखा म्हणती, रामजी म्हणतात माझं लग्न झालेलं आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, म्हणून काय झालं? आमच्या पिताजीनं तर 3 विवाह केलेले आहेत. तेव्हा रामजीने आणखीन एक लग्न केलं म्हणून त्यांचं काय बिघडणार? लक्ष्मण म्हणतात, समर्थाला अशक्य काहीच नाही. आणि जयदेवजी तेच सांगतात, अहो महाराज, जगन्नाथांनी हजारो पत्नी सांभाळल्या, कारण ते तसं करू शकतात, त्यांची तेवढी शक्ती आहे. पण मला एक पत्नी सांभाळणं पर्वताप्रमाणे अशक्य आहे. तेव्हा हे ब्राह्मण देवा, ही कन्या तुम्ही परत घेऊन जावा. हे सगळं ऐकून सुद्धा तो सुदैव ब्राह्मण काहीही ऐकायला तयार झाला नाही. सुदैव ब्राह्मण म्हणाला, तुम्ही तर भगवंताची आज्ञासुद्धा मानत नाही. तेव्हा हे पद्मावती, तू इथंच जयदेवांच्याजवळ बसून राहा, कारण मला तरी भगवंतांची आज्ञा मानलीच पाहिजे, ते मी टाळू शकत नाही. जयदेव हेच तुझे पतिदेव आहेत, हेच तुझे स्वामी आहेत, हेच तुझे रक्षक आहेत. तू इथंच राहा, मी जातो. बघा, त्या ब्राह्मणाचा जगन्नाथावर केवढा विश्वास होता, जो आपल्या 12 वर्षाच्या लाडक्या पद्मावतीला जयदेवांची इच्छा नसतानासुद्धा त्यांना अर्पण करून वनामध्ये सोडून आपल्या घरी निघून गेला. आता मात्र भक्ताचीही परीक्षा आहे, सुदैव ब्राह्मणाचीही परीक्षा आहे, जयदेवांची परीक्षा आहे, तसंच पद्मावतीची परीक्षा आहे.
सुदैव ब्राह्मण मुलीला सांगून कन्यादान करून नाराज होऊन निघून गेला. सुदैव विचार करतात, ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा भगवंतांची, जगन्नाथ भगवंतांची आज्ञा पाळतात, आणि हा जयदेव कशी काय म्हणतो मी आज्ञा पाळणार नाही? त्याला तर जयदेवाला आज्ञा भगवंतांची मानावीच लागेल. सुदैव ब्राह्मण जाताना वारंवार जयदेवांच्याकडं बघत होते, पद्मावतीकडं बघत होते, पण जयदेवाने काहीही उत्तरच दिलं नाही. जयदेव विचार करतात, माझं जीवन तर मी जगन्नाथालाच अर्पण केलेलं आहे, मग आपण काय करावं आणि काय करू नये ह्याचा विचार करायचा काही आपल्याला कारण नाही. जयदेवजी म्हणतात, हे मना, तूच आता काय आणि कसं त्याचा विचार करावा. जयदेव मनाला सांगतात, कारण सर्वात प्रथम मनच विचार करतं, मग मन इंद्रियानं सांगतं त्याप्रमाणे कृती होते. म्हणून कृती चांगली होऊ दे किंवा वाईटची सुरुवात होऊ दे, मनापासूनच त्याची सुरुवात होते ना. मग कृती बिघडण्यापूर्वीच सुधारली तर उत्तम. म्हणून जयदेव मनालाच विचारतात, मनालाच सांगतात, जे काही तुला योग्य वाटेल ते कर. मनापासून काहीही ठरवलं नाही, केलं नाही, तोपर्यंत केवळ वेश वाणी बदलून काहीही उपयोग होत नाही. जयदेव इकडं तिकडं बघतात काय करायचं. तेव्हा जयदेव पद्मावतीला म्हणतात, तुम्हीच विचार करा ना आता. बघा बरं, माझ्याकडं ध्यानपूर्वक बघा. अहो बघा ना, मला घर नाही आहे, मला चांगली वस्त्रही नाही आहेत, माझ्याजवळ धन तर मुळीच नाही आहे, अन्न पाणी जवळ नाही आहे, माझ्याजवळ फक्त हे जलपात्र आहे. मी मुद्दाम जलपात्र सोबत ठेवलं आहे, कारण जलपात्र नसेल तर कुपात्र समजलं जातं. एवढ्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की मी पत्नीला कसं सांभाळू शकेन. गृहस्थ धर्म स्वीकारला तर घर हवं, पत्नी, संतान यांना सांभाळायची शक्ती तर हवी ना. ती माझ्याकडे शक्ती नाही आहे. तेव्हा तुम्हीच विचार करा. तेव्हा पद्मावती म्हणाली, पद्मावती काय म्हणाली ते फार महत्त्वाचं आहे. धन्य ती पद्मावती. गीत गोविंदमध्ये जितक्या वेळा जयदेवांचं नाव आलं आहे ना, तेवढ्याच वेळा पद्मावतीचंही नाव आलेलं आहे. नाभाग स्वामींनी सुद्धा जयदेवांचा उल्लेख करताना पद्मावतीचा पती असाच केलेला आहे. काही वेळा तर पद्मावतीचंच नाव त्यांनी घेतलेलं आहे, कारण पद्मावती त्यांची अर्धांगिनी आहेच, शिवाय ती जयदेवांच्या भक्तीमधील परमसहाय्यक आहे. पद्मावती म्हणाली, हे प्रभू, मी काय बोलणार. कन्या तर पित्याच्या अधीन असते. आता पित्यानंच मला आपल्याला अर्पण केलेली आहे, कन्यादान माझं तुमच्याकरता केलेलं आहे. तेव्हा भले मला कितीही कष्ट झाले तरी मी आपले चरण सोडून कुठंही जाणार नाही. महाराज, माझं काहीच म्हणणं नाही, कारण माझं मन, माझं तन मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे. तेव्हा तुम्हीच माझं काय करायचं ते करा. जसं जयदेवजी जगन्नाथ स्वामींचे अंश आहेत, तसं पद्मावती लक्ष्मीदेवींचा अंश आहे. जसे लक्ष्मीनारायण आहेत तसेच लक्ष्मीचं दुसरं नाव पद्मा आहे. पद्मावती ही जगन्नाथ स्वामींची धर्मपत्नीचा म्हणजेच लक्ष्मीचा अंश आहे. पद्मावती म्हणते, मी माझं जीवन तुम्हालाच अर्पण केलं आहे, तेव्हा काय उचित असेल तेच आपण करावं. असं म्हणून पद्मावती मौन धरून राहिली. आता मात्र जयदेवांनाच काहीतरी करायला लागणार होतं. ते काय करायचं ह्याचा विचार जयदेव करायला लागले. जयदेव विचार करतात, मुलगी योग्य बोललेली आहे, तिचं काहीही चूक नाही. कदाचित सुदैव ब्राह्मण इथं जवळपास लपलेला असेल आणि तो बघत असेल मी काय करतोय ते. तेव्हा आपण काय करावं
असं ते विचार करायला लागले. जयदेव विचार करतात, अंधार पडल्यावर, पद्मावती झोपल्यावर आपण पळून जावं. कारण साधू लोक कुसंग टाळण्याकरता, आपत्तीपासून सुटका होण्याकरता पळू जातातच ना. मग मी पळून गेलो तर काय बिघडलं? असा विचार करून जयदेव पद्मावती केव्हा झोपते हे बघत राहतात आणि पद्मावतीचा डोळा लागल्याबरोबर जयदेव पळून जाण्याकरता उठतात. तेवढ्यात आकाशवाणी झाली. स्वतः जगन्नाथ स्वामी बोलले, हे जयदेवा, या ब्राह्मण कन्येचा स्वीकार करावा. आपण जर तिचा त्याग केला तर आपल्याला पाप लागेल. कारण या कन्येचा जन्मच मुळी आपल्यासाठीच झालेला आहे. विवाह करून भक्तीमध्ये बाधा होईल असं वाटतं काय तुम्हाला? तर तसं मुळीच होणार नाही. हिच्याशी विवाह करून आपल्या भक्तीमध्ये बाधा होणार नाही. तसं तर नारीला मायारूप मानलेलं आहे, पण ही नारी आपल्यासाठी मायारूप नसून परम पवित्र गंगारूप आहे. एवढी आकाशवाणी झाली आणि जयदेव भानावर आले. जगन्नाथ भगवानाने जयदेवांना समजावून सांगितलं आणि म्हणाले, तू पद्मावतीशी विवाह कर. ती तुझ्या भक्तीमध्ये बाधा आणणार नाही, कारण ती प्रेमगंगा बनेल. जयदेवाने जगन्नाथांच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी जगन्नाथपुरीला जाऊन पद्मावतीशी विवाह केला. पद्मावतीशी विवाह झाला. पद्मावती जयदेवांची धर्मपत्नी झाली. जयदेवांची गृहलक्ष्मी झाली. जयदेवांची गृहस्वामिनी झाली. पतीला घराचा स्वामी म्हणत नाहीत, म्हणूनच पूर्वापार पद्धत आहे आणि अजूनसुद्धा तीच पद्धत आहे की घर घेताना गृहलक्ष्मीच्या नावानंच घर घेतात. पतिदेव केवळ हप्तेच भरतात, पण घर असतं पत्नीच्या नावं, कारण पत्नीच गृहलक्ष्मी आहे. घरात जी सुखसंपत्ती येते ती गृहलक्ष्मीमुळेच येते आणि जर पती संत असेल, महात्मा असेल तर त्यात अधिकच आनंद आहे. जयदेव विचार करतात, गृहलक्ष्मी आली पण घर कुठं आहे? आपल्याला आता घर पाहिजे. तेव्हा आपण जिथून आलो तिथं जाऊया आणि तिथं आपलं घर बांधून, ग्रह बांधून नदी किनारी आनंदानं राहूया. या उद्देशाने श्री जयदेव पद्मावतीसह आपल्या मूळ गावी परत किंदुबिल्वला परतले. घरी आले, पण ते तर घर पूर्वी त्यांनी निरंजन सावकाराला दिलेलंच होतं. जयदेव आलेलं बघून सगळ्या गावकऱ्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळ्या गावकऱ्यांनी मिळून जयदेव आणि पद्मावतीसाठी एक कुटी बांधून दिली. कुटी बांधल्यावर जयदेव विचार करायला लागले. घर झाले म्हणजेच ग्रह झाले, गृहिणीसुद्धा घरामध्ये आली. तेव्हा आता घरामध्ये घराचे स्वामी ठाकूरजींची सेवा करण्याकरता आपण सेवक म्हणून या घरात राहावे. म्हणून जयदेवाने गृहस्वामी ठाकूरजींची घरामध्ये स्थापना केली. ठाकूरजी विराजमान झाले, स्थापित केले. ठाकूरजींची सेवा करण्यासाठी आता जयदेव म्हणायला लागले की काहीतरी केलं पाहिजे. जयदेव घरात राहू लागले, ग्रहामध्ये ते राहायला लागले. भागवतात 4थ्या स्कंध अध्याय 3 मध्ये म्हणलेलं आहे, गहेश्वाविशतां चापि पूसां कुशलकर्मणां मद्वार्ता यातयामानां न बंधाय गृहामतः. ज्या लोकांची सर्व कर्मे भगवदार्पण बुद्धीनं होतात आणि ज्यांचा सगळा वेळ माझ्या कथा वार्तामध्येच व्यतीत होतो, ते
गृहस्थाश्रमात असूनही घर त्यांच्या बंधनाला कारणीभूत होत नाही. म्हणजेच त्यांना गृहस्थाश्रमाचं बंधन लागू पडत नाही. आता आपल्या गावी आल्यावर जयदेव आपला सगळा वेळ ठाकूरजींची सेवा करण्यातच व्यतीत करायला लागले. रोज रसोई करून स्वामींना भोग द्यायचा, गुरुजनांशी गप्पा मारायच्या, गुरुजनांच्या कथा ऐकायच्या, सत्संग करायचा. प्रभू तुम्ही स्वामी आहे, मी तुमचा दास आहे असं वागायचं. हे घर हे दार सर्व घोडा गाडी ठाकूरजींचं आहे असं मानून तिथं राहायचं. आपलं काहीही नाही. राधा माधवलाच स्वामी मानलं आणि आपण त्याचे सेवक आहोत असंच त्याने राहायला सुरुवात केली. राधा माधवची सेवा करण्याकरता घराची स्वच्छता चांगली केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे, कारण सत्संगच आपल्याला वाचवणार आहे. सतत चिंतन करा, भगवंतांचं चिंतन करा. इतकं सोपं आहे की जयदेवजी रोज भगवंतांच्याकरता 4 सेवा करत होत्या. प्रत्येक वैष्णवानी ह्या 4 सेवा केल्या पाहिजेत. कोणत्या त्या? संत सेवा, शास्त्रसेवा म्हणजे कथाश्रवण, कथा चिंतन, ग्रंथलेखन, अतिथी अभ्यागत सेवा आणि गुरुसेवा. अत्यंत ह्या 4 सेवा महत्त्वाच्या आहेत आणि जयदेव त्यामध्ये गुंतून गेले. राधा माधवची सेवा करता करता आपण आता एखाद्या ग्रंथाची रचना करावी अशी जयदेवांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. भगवंतांसाठी काहीतरी लिहायचं आहे असं जयदेवांनी ठरवलं आणि मग काय लिहावं याचं विचारचक्र त्यांच्या डोक्यामध्ये सुरू झालं. नित्यकर्म करता करता, पूजा करताना, भोग दाखवताना, संत सेवा करताना, अतिथी सेवा करताना, शास्त्रसेवा करताना म्हणजे धर्मग्रंथ वाचताना आपण भगवंतांच्याकरता काय लिहावं हाच विचार अखंड जयदेवांच्या मनात चालू होता. रोज भागवत वाचन असायचं. त्यामधला दशमस्कंद अत्यंत प्रिय होता त्यांना आणि त्यातील रासपंचाध्यायी म्हणजे तर जयदेवांचा प्राणच होता. सतत रासपंचाध्यायीचं पठण करायचे, कीर्तन करायचे. रासलीलामधील श्रीकृष्णाने सर्व गोपींना आनंद दिलेला आहे, त्यांना तृप्त केलेलं आहे, गोपींना शांत केलेलं आहे. याचं वर्णन वाचून जयदेवाने मनोमन ठरवलं की आपण सुद्धा सर्व भक्तजनांना भगवंतांची प्राप्ती करून देण्यासाठी रासलीलेतील घटनांचा, रासलीलेतील लीलांचा आधार घ्यावा. शुकमुनी रासपंचाध्यायीच्या शेवटी फलश्रुती सांगताना म्हणतात, जो कोणी ही रासपंचाध्यायी लीला ऐकेल त्याच्या हृदयातील कामभाव दूर होईल, राधा माधवचं प्रेम जागृत होईल, लौकिक कामभाव नष्ट होईल. शुकमुनींना जाणीव आहे की ज्याला 7 दिवसात मोक्ष मिळवून द्यायचा आहे त्याच्यासमोर शृंगार रस, मिलन रसाचं वर्णन करण्याची गरज नाही. शिवाय समोर बसलेल्या श्रोत्यांना तर शृंगार मिलन रसाची आवश्यकताच नाही. म्हणून शुकमुनीने शृंगाररस, मिलनरस, विहाररस अत्यंत सौम्य स्वरूपात भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. पण ब्रह्मवैवर्त पुराणात राधा माधवच्या मिलनरसाचे, शृंगाररसाचे खूप वर्णन आहे. हे ठाऊक असूनसुद्धा श्रोत्यांमध्ये काय सांगावं आणि काय सांगू नये याचं भान शुकदेवांना असल्यामुळं त्यांनी अत्यंत सौम्य असा शृंगाररस भागवतामध्ये कथाकथन केलेलं आहे. सर्व अनर्थ घडवणारं सुख कोणतं असेल तर स्पर्शसुख, कामसुख आहे. त्यामुळेच अनेक लोक जबरदस्तीनं, बळजबरीनं स्पर्शसुख, कामसुख भोगतात आणि त्याबद्दल, त्या गुन्ह्याबद्दल असलेली शिक्षा त्यांना भोगायला लागते. शिक्षेपासून सुटका होत नाही, पण शिक्षा भोगून सुद्धा काम सुटत नाही.
इंद्रियांना सुकून इंद्रियांना पीडा देऊन सुद्धा काम मात्र सुटत नाही. मनात आपण सारखं स्त्री पुरुषांच्या कामभावाचं चिंतन करतच असतो. जयदेव म्हणतात हा कामभाव नष्ट होणं शक्य नाही आहे, कारण आपला जन्मच मात्या पित्यांच्या कामक्रीडेतून झालेला आहे. मग आपण निष्काम कसं बरं होणार? जोपर्यंत हा पंचभौतिक देह आहे तोपर्यंत स्पर्शसुखाची कामभावनेची आसक्ती राहणारच. हेच अंतिम सत्य आहे. जयदेव स्वामी सांगतात, मी तुम्हाला अशी प्रेमलीला सांगतो, असा रतिसुख रस सांगतो की जो तुम्ही कधीही असं ऐकलेलाच नसेल, तुम्ही कल्पनाही केलेलं नसेल, कारण हा सामान्य कामभाव नाही. मी तुम्हाला दिव्य कामरस शृंगार रस चाखवतो, मग तुम्हाला लौकिक कामाची इच्छाच होणार नाही. आपली कामवासना भगवंतांच्यावर ठेवा, मग त्या कामभावनेची भक्तिभावना होते आणि मग ती भक्ती भावना वंदनीय ठरते. मधुरा भक्तीत हेच सांगितलेलं आहे. भगवंतांशी पतीचं नातं जोडा आणि स्वतःला त्याची प्रेयसी बनवा, स्वतःला त्यांची पत्नी समजा आणि समर्पण भावेने भगवंतांची सेवा करा. भक्तीची अंतिम अवस्था आहे की भगवंत एकरूप होणं, आणि हेच एकरूपत्व अभेदत्व सांगण्यासाठी गीत गोविंद आहे. गोविंदमध्ये या मधुरा भक्तीचंच वर्णन आहे. व्यासांनी लिहिलेले भागवतच प्रमाण मानून व्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मवैवर्त पुराणाचाच आधार घेऊन गीत गोविंद लिहायचं श्री जयदेवानी ठरवलं. त्याच वेळी त्यांनी भ्रमण करता करता कोणार्कच्या सूर्यमंदिराचं दर्शन घेतलं. तिथली शृंगारशिल्प पाहिलं आणि त्यांनी मनानं ठरवलं की काट्याने काटा काढतात तसंच तीव्र शृंगारानं तीव्र कामानंच साधा काम मारला जाईल. आपण सुद्धा भगवंतांच्या रतिक्रीडेचं भगवंतांच्या रासक्रीडेचं असं वर्णन करावं की त्यातील रसांच्या अखंड सेवनाने रसिकजनांना श्रोतेजनांना आपण सुद्धा आपला कामभाव भगवंतांच्यावरच ठेवावा अशी त्यांना इच्छा होईल. लोभ ठेवायचा तो भगवंतांच्यावर ठेवायचा, प्रेम करायचं ते भगवंतांच्यावर करायचं, आणि शृंगार करायचा तर तो भगवंतांचाच शृंगार करायचा. मग त्याला दिव्यत्व प्राप्त होईल. तुम्ही म्हणाल ही चर्चा गीत गोविंदाची कशाला? पण गीत गोविंद आणि जयदेव वेगळे वेगळे करताच येत नाहीत. गीत गोविंदची चर्चा केली नाही तर जयदेव चरित्र अपुरं राहील. कारण मीराबाई आपल्या पदांमधून बोलतात, सूरदास आपल्या भजनांमधून बोलतात, तुलसीदास आपल्या रामकथेतून बोलतात, तसंच जयदेव आपल्या गीत गोविंदमधूनच आपल्याशी बोलतात. प्रचंड आणि सुंदर लिखाण करणाऱ्या या महापुरुषांनी संतांनी स्वतःबद्दल 4 ओळीसुद्धा लिहिलेल्या नाहीत. तेव्हा लौकिक कामवासनेला सांसारिक कामभावनेला श्री राधा माधवांच्या दिव्य कामभावात प्रेमभावात विलीन करायचं, स्थापित करायचं. त्यासाठीच जयदेवाने अद्भुत शृंगार लीलारसाचा आधार घेतलेला आहे. प्रिया प्रियतमांचं मिलन वर्णन केलेलं आहे. जयदेवाने गीत गोविंद संस्कृतमध्येच लिहायचं ठरवलं, कारण संस्कृत ही देववाणी आहे. जयदेवाने अष्टपदींच्या माध्यमातून हे काव्य लिहायचं ठरवलं. बस आता सगळी जुळवाजुळव झाली. भाषा ठरली, विषय ठरला, आराखडाही ठरला. आता प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करायची. म्हणून शुभ दिवस पाहून जयदेवानी गीत गोविंद ग्रंथ लेखनाला प्रारंभ केला. नर्मदे हर, नर्मदे हर.